कर्जतमधील किरवळी गावापासून ते जिते कुंभे गावापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या मागण्यांसाठी सुमारे 20 गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पाळीभुतुली धरण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत साखळी उपोषणाचा पवित्रा अवलंबला आहे। माझं नाव मंगेश रघुनाथ गायकर, मी प्रकल्पग्रस्त आहे। पाळीभुतुली धरण हे कर्जत तालुक्यातील एकमेव धरण आहे आणि या धरणाचं शासनाचं जे नियोजन होतं हे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी होतं खऱ्या अर्थाने। तर आजपर्यंत जवळजवळ 30 ते 40 वर्ष झाली धरणाचं काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे आणि धरणाचं जे काही काम झालेलं आहे थोडक्यात पिचिंगचं ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि शासनाकडून जे प्रकल्पग्रस्तांना ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात त्या आजपर्यंत त्यापासून आम्ही वंचित आहोत। आमचं आज पुनर्वसन जाऊन जवळजवळ 22 वर्ष झाली। आमच्या पुनर्वसाहतीमध्ये आजपर्यंत पाण्याची सोय नाही आहे। आमचं पुनर्वसाहतीचे कागदपत्र आज कुठल्याच कार्यालयाकडे उपलब्ध होत नाही आहेत। आमच्या पुनर्वसाहतीमध्ये जाणारा मुख्य रस्ता जो आहे तो अजून शासनाने हँडवर्क संपादित केलेला नाही आहे। त्यामुळे आमच्या पुनर्वसन वसाहतीला जे गावठाण बसवलेलं आहे ते दरडी खाली आणि आज 22 वर्ष झाली आम्ही तिथे राहतो आणि 2023 मध्ये शासनाने त्याच वसाहतीला दरडग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे आणि आजपर्यंत आम्ही जवळजवळ 22 वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित आहोत। शासनाने अजूनपर्यंत आम्हाला पर्यायी जमीन दिलेली नाही आहे, पुनर्वसन अनुदान दिलेलं नाही आहे। तसंच आमच्या ज्यांना पाण्याचा लाभ होणार आहे, जी ओळी जागा जमीन सिंचनाखाली जाणार आहे, ओलिताखाली जाणार आहे, तिथे 8 कोटी रुपयाचा खर्च केला पण आजपर्यंत ते कालवे झालेले नाही आहेत। कालव्यांसाठी 8 कोटी रुपये खर्च केला पण आजपर्यंत ते कालवेच झालेले नाही आहेत आणि धरणाचं कामामध्ये शासनाचं खऱ्या अर्थाने लक्ष नाही। धरणाच्या कामाकडे 30-35 वर्ष आली एकच ठेकेदार तोच काम करतो। दरवर्षी फक्त फेब्रुवारीमध्ये काम चालू करतो, मेमध्ये काम बंद करतो, परत पुढल्या वर्षी तीच परिस्थिती होते। फेब्रुवारीमध्ये काम चालू करतो, मेमध्ये काम बंद करतो। खऱ्या अर्थाने त्यांची मानसिकता असती तर त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काम चालू करून मेमध्ये काम बंद केलं असतं। तर असं जर झालं असतं तर धरणाचं काम केव्हाच पूर्ण झालं असतं, वेळेतच पूर्ण झालं असतं। त्याच्यामुळे आमचं प्रकल्पग्रस्तांचं खूपच नुकसान झालेलं आहे। आमच्या कालव्यांच्या जागेमध्ये बरेच धनिकांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आणि कालवे बुजवलेले आहेत। त्या संबंधी आम्ही अधिकाऱ्यांना विचारणा केली की काही आम्हाला सांगितले की आम्ही नोटिशी दिलेल्या आहेत, परंतु या नोटिशी हे वारंवार आम्हाला तेच उत्तर देतात परंतु त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही। आम्हाला आता शंका उपस्थित होती की नक्की कालवे होणार की नाही, कारण आता धरणामध्ये जो पाणीसाठा आहे आणि त्या पाण्याचं प्रयोजन आता सिंचनासाठी आणि पिण्यासाठी असताना त्याचं आता ते MRDCL त्यांचं ठरवलं आहे। त्या संदर्भात आम्हाला त्या शासनाकडून सुद्धा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आलं की आमचं प्रयोजन झालेलं आहे तेव्हा पाणी तळोजा MRDCL जाईल। त्या अनुषंगाने आम्ही 20 गावातील लोकांची बैठक घेऊन हा उपोषणाचा निर्णय घेतला। प्रामुख्याने आमची ती मागणीसुद्धा त्याच्यामध्ये आहे की पाण्याला आमचा विरोध आहे, जो MRDCL द्यायचा आपण ठरवलेला आहे। कारण जवळजवळ जिते कुंभेपासून तर सावरगावपर्यंत टोटल 1100 हेक्टर जमीन सिंचनाखाली जाणार होती। गेली 30 वर्ष आले धरणाचं जे मुख्य प्रयोजन आहे तेच पूर्ण करता आलं नाही। तर आम्ही आता मागणी करतो की संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती जे ठेकेदार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। 30 वर्ष का लागली धरणाला?